यस, इथं मॅच ऑन होईल. पूर्वार्धाकडे आपण जरूर वळणार आहोत. आदित्य यांचा आवाज ऐकूया. शेवटचा सामना असेल. तर श्री गणेश ग्रामस्थ मंडळ चषक तर नक्कीच मॅच कडे वळणार आहोत. आदित्यांचा आवाज ऐकूया. ग्रामस्थ मंडळ चषक आणि आता हा शेवटचा सामना आहे. चला थोडा स्पीडअप करा. 5:23 झालेत. मी विनंती करेन फिल्डिंग टीम यस कंटिन्यू डीजे कडे वळणार आहोत आपण आणि या सामन्याचा आपण आनंद घेऊया. धन्यवाद. तर टॉस जिंकून प्रथमतः चेरिवली संघाने घेतले फलंदाजी. स्ट्राईकला फलंदाज नागेश कातकरी. इथे मात्र चेंडू तिथे हवेत जरूर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र पूर्णपणे प्रयत्न करत होते. या चेंडूवर धावा येतील तब्बल 2 आणि 2 धावेनिशीर संघाचं अकाउंट ओपन झालंय. संघाचं खातं ओपन झालंय. 2 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पण राम मात्रे एक लिजंड खेळाडू. पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. ओके नो प्रॉब्लेम. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत जरूर केला होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक दुरून प्रवास करतील. तिथे मात्र चांगला इफेक्ट तिथे पाहायला मिळाले. या चेंडूवर धावा येतील तब्बल 2 आणि 2 धावेनिशीर धावफलक पुढे जाईल. 4 धावा धावफलकावर. मन होता तिथे एक चांगली क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून तिथे आपल्याला पाहायला मिळाला. आपल्या संघासाठी 2 धावा जरूर बचावल्या. त्यानंतर पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार राम मात्रे. चांगला फटका जरूर केला. क्षेत्ररक्षक असतील तिथे मात्र कार्पेटच्या साहाय्याने फटका जरूर केला होता. एक तर पूर्ण दुसरीचा प्रयत्न होता आणि तिथे मात्र फलंदाज होणार बाद. रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागेल धक्का लागत असताना. तर थर्ड अंपायर साठी रिव्ह्यू घेतलाय. बॅट्समन रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल. लगेच चेक करण्यात येईल. नॉट आउट. रिव्ह्यू तिथे खर्च केला त्यानंतर फायदा झाला आपल्या संघासाठी. फलंदाज सुरक्षित प्रॉपिंग क्रीज मध्ये आपल्याला परतताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार ऑन अ बॉलिंग अटॅक. तिथे मात्र चांगला फटका जरूर केला. क्षेत्ररक्षक प्रवास करतील तिथे मात्र. या चेंडूवर धावा येतील तब्बल 2 आणि 2 धावेनिशीर धावसंख्या पुढे जाईल. 8 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या पाहिली तर 8 धावा धावफलकावर. दुहेरी अंकाने धावसंख्या पुढे आपल्याला पाहायला मिळते जात असताना. इथे मात्र एखादा मोठा फटका येईल का.
4 षटकांचा सामना असणार आहे. 4 षटकांमध्ये धावा किती येतील आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका जरूर केलाय. क्षेत्ररक्षक दुरून प्रवास करतील. तिथे मात्र हा चेंडू जाणार सीमा रेखा पार. येतोय चौकार डीजे. तर पुन्हा एकदा फव्या पण गोलंदाज असणार तयार. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका जरूर केलाय. क्षेत्ररक्षक दुरून प्रवास करतील. तिथे मात्र चांगली चेंडूची अडवणी होत असताना पाहायला मिळेल. या चेंडूवर धावा येतील तब्बल 2 आणि 2 धावेनिशीर धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 14 धावा धावफलकावर. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहिली तर 14 डीजे. तर नवीन गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आनंद फुलोरे. सांघिकीय दुसरं षटक घेऊन आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर येणार आनंद फुलोरे. तर स्ट्राईकला फलंदाज पाहू आपण विश्वनाथ जाधव. नॉन स्ट्राईकला फलंदाज पाहू आपण नागेश. दोन आपल्याला सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार आनंद फुलोरे ऑन अ बॉलिंग अटॅक. दुसरं षटक घेऊन जरूर आलाय. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज असणार तयार. फुलटॉस चेंडू. तिथे मात्र चेंडूचा घेतलाय समाचार. अंपायरचा इशारा येईल. हा चेंडू सरळ विरगावून दिलाय सीमा रेखा पार. येतोय लॉंग षटकार. कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. षटकार जरूर लगावलाय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चांगला फटका जरूर केलाय. कार्पेटच्या साहाय्याने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक असतील तिथे. या चेंडूवर मिळणार फक्त सिंगल आणि सिंगल निश्चित धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 21 धावा धावफलकावर. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 21 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. अजून या षटकामधील काही चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. स्ट्राईकला फलंदाज पाहू आपण नागेशला. नागेशवर दिलेली जबाबदारी पूर्णपणे असेल. पुन्हा एकदा पाहू गोलंदाज तयार. इथे मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू जरूर होता. एक तर पूर्ण आणि या चेंडूवर धावा येतील तब्बल 1 आणि 1 धावेनिशीर 22 धावा धावफलकावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 22 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. मात्र विश्वनाथ जाधव असेल स्ट्राईकला. षटकार जरूर लगावला होता. त्यानंतर पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. 22 धावा धावफलकावर. गोलंदाजी ट्रॅकवर आनंद फुलोरे आपल्याला पाहायला मिळेल. चांगली कामगिरी इथे मात्र विश्वनाथच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार तयार. इथे मात्र पुन्हा एकदा फटका जरूर चांगला खेळलाय. गॅप मध्ये चेंडू एक्झिक्यूट केलाय आणि चेंडू जाईल गोल चौकार डीजे. तर विश्वनाथ पुन्हा एकदा आपले हात खोलत असताना पाहायला मिळेल. या चौकारानिशीर धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 26 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. आनंद फुलोरेवर केलेलं आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा पाहू गोलंदाज असणार तयार. इथे मात्र पुन्हा एकदा फटका जरूर केलाय. क्षेत्ररक्षक दुरून प्रवास करतील. या चेंडूवर मिळेल फक्त सिंगल आणि सिंगल निश्चित धावसंख्या जाऊन पोहोचेल 27 धावा धावफलकावर. 27 ऑन अ बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. 27 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू घेऊन असणार गोलंदाज तयार आनंद फुलोरे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. इथे मात्र फुलोरेंचा चेंडू जरूर होता. क्षेत्ररक्षक असतील. कुठल्याच प्रकारची चुकी न करता तिथे मात्र फलंदाजाला परतावा लागेल. धक्का क्रमांक 1 लागत असताना फलंदाज क्रमांक 1 बाद डीजे.
तर नवीन फलंदाज पाहू आपण सोमनाथ वाघ. नॉन स्ट्राईकला फलंदाज पाहू आपण विश्वनाथ जाधव. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहू आपण विशाल फुलोरे. गोलंदाजी ट्रॅकवर असणार सज्ज. इथे मात्र कोलवर टप्प्याचा चेंडू जरूर होता. चेंडूवर दिलाय सन्मान. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल निर्धाव पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा असणार विशाल फुलोरे तयार. स्ट्राईकला फलंदाज पाहू आपण. इथे मात्र मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. हा चेंडू पाहायला मिळेल निर्धाव. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता होत असताना चांगली गोलंदाजी विशाल फुलोरेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन असणार तयार. तर केशवदादा पाटील यांचे इथं आगमन झाले. या स्पर्धेनिशीर आपलं सहर्ष स्वागत आहे. आपल्याला विनंती आपण या स्पर्धेनिशीर आपलं सहर्ष स्वागत. इथे मात्र फटका सर जरूर केलाय. क्षेत्ररक्षक येतील तिथे होणार फंबलिंग. या चेंडूवर धावा येतील तब्बल 2 आणि 2 धावेनिशीर धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 29 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा पाहू आपण गोलंदाज असणार तयार. इथे मात्र मोठा फटका जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र पाहतच राहतील आणि चेंडूला सरळ फेकून दिलाय. सीमारेखा पार. येतोय षटकार. डीजे या षटकारानिशीर धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 35 धावा धावफलकावर. विश्वनाथ जाधव ऑन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीची फलंदाजी. पुन्हा एकदा असणार तयार. अंपायरचा इशारा. हा चेंडू असणार वाईट. लेग स्टिकच्या बाहेर हा चेंडू पाहायला मिळाला. लगेच पंचांनी दंडित केला. हा चेंडू आपल्याला वाईट पाहायला मिळेल. विशाल फुलोरे ऑन अ बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय. 36 धावा धावफलकावर. 36 धावा. पुन्हा एकदा पाहू आपण विशाल असणार तयार. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आपल्याला पाहायला मिळेल. तिथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. अजून एक धक्का चिरवली संघाला. देऊया आपण डीजेला चान्स. डीजे तर नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सुनील कातकरी. सुनील कातकरी उर्फ बबल्या नावाने प्रसिद्ध असणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवे. चेंडूवर पर्यंत क्षेत्ररक्षक प्रवास करतील. कुठल्याच प्रकारची चुकी न करता अजून एक धक्का लागत असताना सुनील कातकरी बॅक टू द डगआउट. डीजे नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल दीपक कातकरी. मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहिला होता. इथे मात्र 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या पाहिली तर 36 धावा धावफलकावर. शेवटचा षटक असणार आहे. शेवटच्या षटकामध्ये धावा किती येतील आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या षटकामध्ये धावा जमवाव्या लागतील.
तर नवीन गोलंदाज पाहू आपण. गोलंदाजी ट्रॅकवर असणार मन फुलोरे. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. धावांना रोख लावण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा पाहिला होता. एक यंगस्टर खेळाडू आपल्याला वंचित संघाकडून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पाहू आपण. गोलंदाज असणार तयार. इथे मात्र हा चेंडू हवेत जरूर केलाय. क्षेत्ररक्षक असतील, कुठल्याच प्रकारची चुकी न करता तिथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. अजून एक धक्का लागत असताना अजून एक फलंदाज बाद. डीजे नवीन फलंदाज आपण पाहूया. अल्पेश पुजारी. अल्पेश पुजारीला आपण पाहू. पुन्हा एकदा पाहूया आपण. गोलंदाज असणार तयार. चांगले चेंडूची सांगता होत असताना कोलवा टप्प्याचा चेंडू होता. सुरेख गोलंदाजी. मागच्या सामन्यात सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. मन फुलोरेने सुरेख गोलंदाजीचा मारा करत असताना पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. मन फुलोरे पुन्हा एकदा बॉलिंग अटॅकवर. ते मात्र अंपायरचा इशारा. हा चेंडू येणार वाईड आणि वाईड निश्चित अतिरिक्त धावेल. अतिरिक्त धावे निश्चित धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 37 धावा धावफलकावर. 37 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. मन फुलोरे गोलंदाजी ट्रॅकवर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. तिसरा चेंडू घेऊन येणार तयार. ते मात्र अजून एक चांगली चेंडूची सांगता होत असताना अजून एक डॉट पाहायला मिळेल. सलग 3 चेंडू डॉट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. ते मात्र अंपायरचा इशारा. हा चेंडू असणार वाईड आणि वाईड निश्चित धावसंख्या पुढे जाईल. 38 धावा धावफलकावर. 38 आपल्याला पाहायला मिळतील धावसंख्येवर. स्कोर कार्डवर धावसंख्या पाहिली तर 38 धावा धावफलकावर. अजूनही या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. एखादा मोठा फटका येईल का आपल्या संघासाठी? इथे मात्र फटका जरूर चांगला केलाय. क्षेत्ररक्षक दुरून प्रवास करतील आणि तिथे मात्र हा चेंडू जाणार सीमारेखा पार. येतोय चौकार. डीजे थँक्यू डीजे. तर बीमर साठी आपल्याला पाहायला मिळेल बॅट्समन रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल. बीमर साठी अंपायर्स रिव्ह्यू. तर फेअर डिलिव्हरी. या चेंडूवर धावा येथील तब्बल 4 आणि 4 धावे निश्चित धावसंख्या जाऊन पोहोचतील तब्बल 42 धावा धावफलकावर. अजून या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. मन फुलोरे पुन्हा एकदा असणार तयार. इथे मात्र पुन्हा एकदा लेगलाच करण्याचा प्रयत्न होता. एकतर पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि तिथे मात्र तिसरीचा प्रयत्न. या चेंडूवर धावा येतील तब्बल 3 आणि 3 धावे निश्चित 45 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू शेष असणार आहे. शेवटचा चेंडूची फेकी बाकी असणार. स्ट्राईकला फलंदाज पाहू आपण. दीपकला आपण पाहू. शेवटचा चेंडू या इनिंग मधील. मन फुलोरे आपण गोलंदाजी ट्रॅकवर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली आहे. गोलंदाज असणार तयार. मन फुलोरे. इथे मात्र चांगला फटका जरूर केलाय. क्षेत्ररक्षक दुरून प्रवास करतील. या चेंडूवर धावा येतील तब्बल 2 आणि 2 धावे निश्चित धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 47 धावा धावफलकावर. 48 धावांचा ठेवलाय आव्हान. तोपर्यंत जाऊ पण डीजे मास्टर कडे. डीजे
तर तत्पूर्वी जाऊ आपण सत्कार समारंभाकडे. तर केशवदादा पाटील यांचा इथे आपल्याला सत्कार करण्यात येईल. आपला पण तर चिरवली संघ स्पीडअप करा आणि बुकरपाडा संघ आपण आपले 2 फलंदाज पाठवा. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळेल आपल्याला. दीपक कातकरी आणि स्ट्राईकला फलंदाज पाहू साजन फुलोरे आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज पाहू आपण राम म्हात्रे. अशी सलामाची जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू घेऊन दीपकला आपण पाहू. चांगल्या चेंडूची सांगता होत असताना तिथे आपल्याला पाहायला मिळेल हा चेंडू येणार निर्धाव. डॉट चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू डॉटची सांगता होत असताना पाहायला मिळेल. साजन फुलोरेला आपण पाहूया. पुन्हा एकदा पाहू आपण. असणार गोलंदाज तयार. ते मात्र अजून एक डॉट चेंडू कमालीची गोलंदाजी करत असताना आपण पाहूया. दीपक कातकरीला आपण पाहू सुरेख गोलंदाजी करत असताना. सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा पाहू आपण. गोलंदाज असणार तयार. सुरेख गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा पाहू आपण. गोलंदाज असणार तयार. इथे मात्र फटका जरूर चांगला खेचलाय. या चेंडूवर धावा येतील तब्बल 6 आणि 6 धावेनिशीर संघाचा अकाउंट ओपन झालंय. देऊया आपण डीजे ला चान्स. डीजे दोन चेंडूंवर जरूर शांत ठेवला होता. त्यानंतर आपले इरादे स्पष्ट करत असताना षटकार निशीर आपलं संघाचं आणि आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन करत असताना आपण साजनला पाहिलं. 6 धावा धावफलकावर 3 चेंडूंचा खेळ समाप्त. अजून या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. पहिली 2 चेंडू जरूर डॉट फेकले होते. त्यानंतर षटकार लगावला. 6 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार दीपक खतकरी. ऑन बॉलिंग अटॅक. पुन्हा एकदा पाहू पण असणार गोलंदाज तयार. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवे. क्षेत्ररक्षक येथील चेंडू खाली. तिथे मात्र कुठल्याच प्रकारची चुकी न करता फलंदाज होणार बाद. धक्का क्रमांक 1. डीजे चांगली गोलंदाजी करत असताना कमबॅक केलाय. षटकार काल्यानंतर विकेटचं पतन करत असताना दीपकला पाहू. तिथे मात्र क्षेत्ररक्षक पाहिले होते आपण सुनील कुठल्याच प्रकारची चुकी न करता. चूक जेल टिपत असताना फलंदाजाला मात्र तंबूचा आसरा दाखवला. त्यानंतर नवीन फलंदाज आपण मैदानात पाहू. आनंद फुलोरे. आनंद फुलोरेला आपण नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 चा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल.
6 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. अजून या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 2 चेंडूमध्ये धावा किती येतील? पॉवर प्लेचा षटक असणार आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा किती येतील आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार दीपक गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. स्ट्राईकला फलंदाज आपण आनंद फुलोरेला पाहू. ते मात्र चांगली चेंडूची सांगता होत असताना अजून एक चेंडू येणार निर्धाव. सुरेख गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लेंथवर गोलंदाजी करत असताना आपण दीपकला पाहू. सुरेख गोलंदाजी करत असताना दिवसभरामध्ये चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार दीपक तयार. ऑन बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे मात्र चेंडूची अडवणी जरूर झाली. काही चेंडू येणार निर्धाव आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहिली तर फक्त 6 धावा धावफलकावर. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे कडे. डीजे तर दुसरं षटक हाताळण्यासाठी आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल विश्वनाथ जाधव. स्ट्राईकला फलंदाज पाहू आपण राम म्हात्रे. स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळेल. पहिला चेंडू घेऊन विश्वनाथ जाधव. इथे मात्र बॅटच्या रडारमध्ये फारसा काही चेंडू आला नाही. तिथे मात्र कार्पेटच्या साहाय्याने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूची अडवणी केली. या चेंडूवर मिळणार सिंगल आणि सिंगल निश्चित धावफलक पुढे जाईल. एक धावफलकात वाढ होईल. इथे मात्र 7 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. अंपायरचा इशारा येईल. हा चेंडू असणार वाईड आणि वाईड निशिर धावफलक पुढे जाईल. 8 धावा धावफलकावर. दुसरं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. इथे मात्र मोठा फटका जरूर केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला पाहायला मिळतील. चेंडूची अडवणी तिथे आपल्याला पाहायला मिळाली आणि तत्पूर्वी या चेंडूवर धावा येतील तब्बल 2 आणि 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 10 धावा धावफलकावर. 10 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 10 धावा धावफलकावर. अजूनही उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. तिथे मात्र लेग बायच्या स्वरूपात धाव मिळेल 1. एका धावेने 11 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. 11 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. विश्वनाथ जाधव चांगली गोलंदाजी करत असताना, सुरेख गोलंदाजीचा मारा करत असताना स्ट्राईकला फलंदाज राम म्हात्रे आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. अजून एक धक्का आपल्याला पाहायला मिळेल. डीजे नवीन फलंदाज मैदानात पाहायला मिळेल. जीवन फुलोरे. 11 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार विश्वनाथ तयार. बॉलिंग अटॅकवर असणार तयार. स्ट्राईकला जीवनला पण पाहू. मोठे फटके खेचेल का? इथे मात्र चांगल्या चेंडूची सांगता होत असताना तिथे मात्र सुरेख गोलंदाजीचा मारा करत असताना आपल्याला विश्वनाथ जाधवला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली दीपकची. त्यानंतर सुरेख गोलंदाजीचा मारा करत असताना आपण पाहूया विश्वनाथ जाधव त्याच्या पावलावर पाऊल ठेवत असताना पाहायला मिळेल. अजून एक चांगल्या चेंडूची सांगता होत असताना अंपायरचा इशारा येईल. षटक क्रमांक 2 समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 11 धावा धावफलकावर. जाऊया आपण डीजेच्या
आता मात्र समीकरण असणार आहे 12 चेंडू आणि 37 धावा. 12 चेंडू 37 सामना कोण जिंकणार कोण हरणार. इथे मात्र नवीन गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. अल्पेश पुजारी. अल्पेश पुजारीला आपण पाहूया गोलंदाजी ट्रॅकवर असणार सज्ज. स्ट्राईकला फलंदाज पाहू आपण. हा चेंडू येणार वाईड आणि अतिरिक्त धावेनिशीर धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 12 धावा धावफलकावर. आता मात्र 12 चेंडू आणि 36 धावा धावफलकावर. 12 चेंडू 36 धावेंची गरज असणार आहे. तर मागच्या सामन्यामध्ये 12 चेंडू मध्ये 35 धावा चेस केल्या होत्या बोकरपाडा संघाने. अजून एक येणार वाईड. तोच समीकरण आता मात्र मैदानात पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि 35 धावा. मागच्या सामन्यामध्ये कमालीची फलंदाजी जरूर पाहायला मिळाली होती. ती फलंदाजी आता मात्र पाहायला मिळेल का. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार अल्पेश पुजारी. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर असणार सज्ज. सलग 2 वाईड फेकत असताना पुन्हा एकदा तयार. चांगल्या चेंडूची सांगता होत असताना तिथे मात्र कमबॅक करत असताना आपण गोलंदाजाला पाहू. लाईन थोडीशी भेटत नव्हती. त्यानंतर चांगल्या टप्प्यावर चेंडू पाहायला मिळाला आणि डॉट चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळेल. आता मात्र 11 चेंडू 35 धावांची गरज. 11 चेंडू 35 सामना कोण जिंकणार कोण हरणार. एका बाजूला बोकरपाडा संघ आणि एका बाजूला असणार चेरवली संघ. हा चेंडू येणार वाईड. वाईड निश्चित अतिरिक्त धाव आपल्याला धावफलकावर पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 धावा धावफलकावर. आता मात्र धावसंख्येचा जर विचार केला तर मान्यवरांचं आगमन झाले. संतोषजी जळे यांचं इथे आगमन. तर साहेबांना विनंती आपण या स्पर्धेनिश्चित आपलं सहर्ष स्वागत. ते मात्र 11:34 ची गरज होती तिथे मात्र. आता मात्र समीकरण बदलणार. 10 चेंडू आणि 33 धावेंची गरज. एक धाव मिळेल लेगबायच्या स्वरूपात. 10 चेंडू 33 धावा. सामना कोण जिंकणार कोण हरणार. चांगली गोलंदाजी इथे मात्र आतापर्यंत करत असताना पण गोलंदाजाला पाहू. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार अल्पेश पुजारी. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र चांगला फटका जरूर केलाय. अंपायरचा इशारा येईल. हा चेंडू जाणार आउट द रोफ चौकार. डीजे आता मात्र समीकरण बदलणार. 9 चेंडू आणि 29 धावेंची गरज. 9 चेंडू 29 धावा. सामना कोण जिंकणार कोण हरणार इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज अल्पेश पुजारी. दिलेली जबाबदारी पूर्णपणे चोख पाडावी लागेल. त्याच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. आपल्या संघासाठी सामना जिंकून द्यायचा असेल, सुपर 10 मध्ये प्रवेश जर करायचा असेल तर इथे मात्र पूर्णपणे दोन्ही संघांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. चांगल्या चेंडूची सांगता खोलवर टप्प्याचा चेंडू जरूर पाहायला मिळाला. हा चेंडू येणार निर्धाव आणि निर्धाव चेंडू निशीर. धावसंख्या जाऊन पोहोचेल. धावसंख्या होईल तब्बल धावफलकावर 19 धावा धावफलकावर. आता मात्र 8 चेंडू आणि 29 धावेंची गरज. 8 चेंडू 29 धावा. या षटकामध्ये एखादा मोठा फटका येईल का इथे आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र चेंडू जरूर हवेत केलाय. क्षेत्ररक्षक दुरून प्रवास करतील. तिथे मात्र क्षेत्ररक्षक येतील चेंडू खाली सोमनाथ आणि या चेंडूवर धावा येतील तब्बल 2. तर निलेश दादा पाटील आपल्याला विनंती आपण या स्पर्धेनिश्चित आपलं सहर्ष स्वागत आहे. उद्या आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळतील निलेश दादा पाटील. इथे मात्र उंचवर चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र प्रयत्न करतील. कुठल्याच प्रकारची चुकी न करता फलंदाज होणार बाद. 6 चेंडू आणि 27 धावेंची गरज. डीजे
तर कालरामजी पाटील यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती आपण या स्पर्धेनिशी आपलं सहर्ष स्वागत आहे. तर नवीन गोलंदाज महेश कातकरे इथे मात्र पूर्णपणे चांगल्या चेंडूची सांगता होत असताना चांगल्या चेंडूची अडवणी तिथे आपल्याला पाहायला मिळाली. या चेंडूवर धावा येथील तब्बल 2 आणि 2 धावेनिशीर समीकरण मात्र राहणार. 5 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज. 5 चेंडू 25 धावा. इथे मात्र सामन्यामध्ये रोमांचकता येईल का? मोठे फटके खेचावे लागतील आपल्या संघासाठी. कोण जाणार सुपर 10 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र चांगल्या चेंडूची सांगता होत असताना सुरेख गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते लेग बायच्या स्वरूपात. तर धन्यवाद. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. चांगला फटका जरूर केला आहे तिथे मात्र. या चेंडूवर धावा येथील 4. डीजे तर 9 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे. 9:30 वाजेपर्यंत आपला क्रीजवर चेंडू पडला पाहिजे. तिथे आपल्याला पाहायला मिळेल 2 चेंडू आणि 20 धावा. सामन्यामध्ये मजा राहिली नाही. पूर्णपणे चेरुली संघ आपल्याला सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. चांगल्या फटका तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवर धावा येथील 4. शेवटचा चेंडू शेष असणार आहे. 1 चेंडू 16 इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट जरूर केलाय. चांगला फटका तिथे मात्र क्षेत्ररक्षक असतील. सामना जिंकलाय चिरवली संघ. सुपर 10 मध्ये क्वालिफाय झालाय चिरवली संघ. बेस्ट ऑफ लक असतील आपल्याला पुढच्या सामन्यासाठी. आणि आडलक असतील बोकरपाडा संघ. बचाव डीजे.